नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया आशियाना हाऊसिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आशियाना हाऊसिंग क्वार्टर 4 बुकिंग्स डाऊन 33% टू ₹575 करोड. फायनान्शियल इयर 2025 सेल्स ॲट ₹1937 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आशियाना हाऊसिंग लिमिटेडने आपला बिझनेसचा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये सेल्स बुकिंग्स इयर ऑन इयर बेसिसवर 33%ने डिक्लाइन होऊन 574.73 कोटी रुपये आला आहे आणि फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4मध्ये या कंपनीचा सेल्स बुकिंग होता 862.54 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा सेल्स बुकिंग फायनान्शियल इयर 2025मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने इन्क्रीज होऊन 1936.75 कोटी रुपये आली आहे आणि फायनान्शियल इयर 2023-2024मध्ये या कंपनीची सेल्स बुकिंग होती 1798.22 कोटी रुपयांची. चला आता बोलूया अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अजमेरा रिअल्टी क्वार्टर 4 अपडेट. सेल्स डिप 13% टू ₹250 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुंबई बेस कंपनी अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेडने आपल्या बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा सेल्स बुकिंग किंवा तुम्ही याला प्री सेल्ससुद्धा म्हणू शकता, ती होती 287 कोटी रुपये आणि यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 13%ची डिक्लाइन पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा सेल्स बुकिंग फायनान्शियल इयर 2024-2025च्या क्वार्टर 4मध्ये आला आहे 250 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा सेल्स बुकिंग इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने ग्रो होऊन फायनान्शियल इयर 2024-25मध्ये आला आहे 1080 कोटी रुपये आणि या कंपनीचा सेल्स बुकिंग फायनान्शियल इयर 23-24मध्ये होता 1017 कोटी रुपये. चला आता बोलूया सिप्ला लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सिप्ला लिमिटेड गेन्स ऑन US FDA नोट फॉर जेनरिक कॅन्सर ड्रग. तर मित्रांनो, सिप्ला लिमिटेडला US FDAने मंजुरी दिली आहे. कशासाठी? जेनरिक कॅन्सर ड्रगसाठी. आणि मित्रांनो, आता सिप्ला लिमिटेड तयार आहे US मध्ये आपली सर्व्हिस लॉन्च करण्यासाठी. चला आता बोलूया स्काय गोल्ड अँड डायमंड्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, स्काय गोल्ड अँड डायमंड्स लिमिटेड शेअर जंप आफ्टर बॅगिंग रिकरिंग 200 किलोग्रॅम एक्सपोर्ट ऑर्डर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, स्काय गोल्ड अँड डायमंड्स लिमिटेडला रेप्युटेड इंटरनॅशनल ज्वेलरी प्लेयरकडून 200 किलोग्रॅम्स पर मंथ रिकरिंग एक्सपोर्ट ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया अशोका बिल्डकॉन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोका बिल्डकॉन लिमिटेड बॅक्स ₹568.86 करोड रेल्वे EPC कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम सेंट्रल रेल्वे. तर मित्रांनो, अशोका बिल्डकॉन लिमिटेडला सेंट्रल रेल्वेकडून रेल्वे EPC म्हणजे इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे 568.86 कोटी रुपये
आणि मित्रांनो हा ऑर्डर अशोका बिल्डकॉन लिमिटेडला 30 महिने म्हणजे 2.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो इरकॉन सेक्युअर ₹127.8 करोड रेल्वे सिग्नॅलिंग कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम इंडियन रेल्वेज. तर मित्रांनो इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला इंडियन रेल्वेजकडून रेल्वे सिग्नॅलिंग कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे 127.8 कोटी रुपये. आणि मित्रांनो हा ऑर्डर इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो NTPC टू ॲड 30 गिगावॅट म्हणजे 30,000 मेगावॅट कोल बेस थर्मल कॅपॅसिटी बाय 2032 टू मीट डिमांड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो NTPC लिमिटेडचा पहिले फायनान्शियल इयर 2032पर्यंत कॅपॅसिटी ॲडिशन टार्गेट होता 26 गिगावॅटचा म्हणजे 26,000 मेगावॅटचा, जो NTPC लिमिटेडने आता इन्क्रीज करून केला आहे 30 गिगावॅट म्हणजे 30,000 मेगावॅट. आणि मित्रांनो ही कॅपॅसिटी कशासाठी वाढवली आहे तर भारतामध्ये पॉवरची डिमांड इन्क्रीज होत आहे आणि मित्रांनो त्याच पॉवर डिमांडला फुलफिल करण्यासाठी NTPC लिमिटेड आपली कॅपॅसिटी इन्क्रीज करणार आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ॲक्वायर ॲडिशनल 10% स्टेक इन नवयान शिपयार्ड फॉर ₹51.72 करोड रुपीज. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या स्टेप डाऊन होली ओन सबसिडरी कंपनी नवयान ट्रेडिंग्स प्रायव्हेट लिमिटेडच्या थ्रू वेलस्पून कॉर्प लिमिटेडकडून नवयान शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ॲडिशनल 10% इक्विटी स्टेक ॲक्वायर केली आहे 51.72 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो हे ॲक्विजिशन कशासाठी केले आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने तर शिपबिल्डिंग इंडस्ट्रीजमध्ये आपली पोझिशन मजबूत करण्यासाठी. आणि मित्रांनो शिपबिल्डिंग इंडस्ट्रीजला गव्हर्नमेंटसुद्धा सपोर्ट करत आहे आणि मित्रांनो याचाच बेनिफिट घेण्यासाठी रिलायन्स असे पाऊल उचलत आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.